आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर सर्वांना दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा, आता घट हलवल्यानंतर जे आपण आपल्या घरातले देवघरातले जे देव आहेत तर त्या देवांना अंघोळ कशी घालायची, त्याचबरोबर देवपूजा कुठल्या वेळेमध्ये करायची आहे, देवपूजा करताना एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्याला करायची आहे आणि त्याचबरोबर घट जो आहे तो कुठल्या दिशेला आधी हलवायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता बघा, नवमी तिथी जी आहे ती आज शुक्रवारी 12:30 नंतर दुपारी सुरू झालेली आहे आणि उद्या 10:48 दुपारपर्यंत ही तिथी असणार आहे। त्यामुळे ज्यांचे घट हे नवमीला हलत आहेत तर त्यांनी उद्या सकाळी 11च्या आत घट हलवायचे आहेत आणि ज्यांचे घट दसऱ्या दिवशी हलत आहेत त्यांनी उद्या 11 नंतर शनिवारी घट हलवायचे आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या। तुमच्या घराची जशी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही नवमी किंवा मग दसऱ्याला दशमी दिवशी घट हलवू शकता। घट हलवताना 5 मुलांना बोलवून किंवा शेजार पाजारचे जे 5 लोक आहेत त्यांना बोलवून तुम्ही घट हा हलवायचा आहे। घट हलवताना तो घट आधी उत्तर दिशेला हलवावा। घट हलवल्यानंतर जे कडाकणी आहेत ते आलेल्या 5 मुलांना किंवा 5 लोकांना प्रसाद म्हणून द्यायची आहे। आता बघा, घट हलवल्यानंतर आपल्याला देवघरातील जे आपले देव आहेत त्यांचे देखील पूजा करायची असते। आता बघा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये असं असतं की नवमीला घट हलवतात आणि पूजा मात्र देवघरातील देवांची ही दशमीला केली जाते। म्हणजे तो जो घट आहे तो फक्त हलवतात नवमीला आणि दशमी दिवशी दसऱ्या दिवशी तो घट जो आहे तो विसर्जन केला जातो आणि त्याचबरोबर देवघरातल्या देवांची पण पूजा केली जाते। बऱ्याच जणांकडे घट जे आहेत ते दशमीला हलतात आणि देवघरातील देवांची पूजा पण दशमीला केली जाते। ज्याप्रमाणे तुमच्या घरातील पद्धत आहे तशी तुम्ही करायची आहे। त्यामुळे बघा, जरी नवमीला घट हलवले तरी देखील जी देवघरातील देवांची पूजा आहे ती आपल्याला दशमीला करायची आहे। आणि आता बघा, उद्या शनिवारी नवमीला जर घट हलत असतील तर दुपारी 11च्या आधी तुम्ही नवमीचे घट हलवून घ्यायचे, नवमीला जर हलत असतील तर, आणि पूजा तुम्ही 11 नंतर करू शकता दशमीला। आणि ज्यांचे घट दशमीला हलत आहेत त्यांनी काय करायचं, दुपारी 11 नंतर घट हलवायचे आहेत आणि देवपूजा तुम्ही घट हलवल्यानंतर लगेचच करू शकता। जो अखंड दिवा सुरू आहे तुमचा तर तुम्ही तो घट हलवल्यानंतर थोडासा उचलून बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा करायला अडचण होत असेल तर, पण तुम्ही तो अखंड दिवा विझवायचा नाही। शक्य असेल तुम्हाला देवपूजा करणं तर तुम्ही करू शकता, पण अखंड दिव्यामुळे थोडीशी अडचण होत असेल तुम्हाला देवपूजा करताना तर थोडा उचलून तुम्ही बाजूला ठेवला तरी देखील तो चालू शकेल। म्हणजे आपल्याला उद्या दसऱ्या दिवशी देवपूजा ही करायची आहे। ही देवपूजा तुम्ही दुपारी 11 नंतर करू शकता, कारण 11 नंतर उद्या शनिवारी दशमी तिथी सुरू होत आहे, दसरा हा सुरू होत आहे। त्यामुळे तुम्ही उद्या 11 नंतर देवघरातील देवांची पूजा करू शकता। म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला जेवढे काही देव आहेत त्यांना आपल्याला स्नान घालायचे आहे, आंघोळ घालायची आहे। आणि आता आंघोळ घालत असताना तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही पंचामृत तयार करू शकता। दूध, दही, तूप, साखर, मध हे तुम्ही घेऊन या पंचामृताने देवांना आंघोळ घालायची आहे। किंवा मग तुम्ही दुधाने, पाण्याने देवांना अभिषेक करू शकता। काय करायचं, एक ताम्हण घ्यायचं किंवा ताट घ्यायचं, त्यावरती एक देवाची जी मूर्ती आहे ती ताम्हणामध्ये ठेवायची आणि दुधाने 5 वेळा, पाण्याने 5 वेळा असं करत तुम्हाला त्या देवांना अभिषेक करून घ्यायचा आहे। आता गणपतीची मूर्ती समजा आपण घेतलेली आहे तर ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः असं करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे दुधाने, पाण्याने किंवा मग पंचामृताने। आणि त्याचबरोबर बाकीचे जे देव आहेत त्यांना देखील तुम्ही असेच अंघोळ किंवा स्नान घालायचे आहे। एकत्र सगळे देव घेतलेले आहेत एकाच पाण्यामध्ये आणि आंघोळ घातलेली आहे देवांना असं करायचं नाही आहे, किंवा सगळ्या मूर्त्या एकत्र ठेवलेल्या आहेत आणि वरून फक्त पाणी सोडायचं असं नाही करायचं। एक एक मूर्ती घ्यायची, व्यवस्थित दुधाने, पाण्याने किंवा पंचामृताने त्यांना अभिषेक करायचा आणि तुम्हाला अशा प्रकारे प्रत्येक मूर्तीला अभिषेक करूनच देवघरामध्ये देव जे आहेत
ते आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे। अशा प्रकारे विधिवत आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी देवांना अंघोळ घालून घ्यायची आहे आणि अभिषेक करत असताना ज्या त्या देवांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे। कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती आहे तर त्या टाकाला किंवा कुलदेवीच्या मूर्तीला अभिषेक करत असताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा तुम्ही जप करू शकता किंवा कुलदेवीचं तुम्हाला जप माहीत असेल तुमच्या तर तसा जप करू शकता। पण आपल्याला अशा प्रकारे अभिषेक करत असताना कुलदेवीचं नामस्मरण कुलदेवांचं नामस्मरण करायचं आहे आणि प्रत्येक देव अशा प्रकारे तुम्हाला अंघोळ घालून देवांना घ्यायची आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे तर जे आपण वस्त्र अंथरतो ना आपल्या देवघरामध्ये जे कुठल्या कलरचं तुम्ही अंथरत असाल वस्त्र तर आधी आता जे आपण वापरत आलेलो आहे वस्त्र ते टाकायचं नाही तर चांगलं कोरं करकरीत नवीन असं वस्त्र विकत आणायचं आहे। तुम्ही आज विकत आणून ठेवलं तरी चालेल किंवा उद्या आणा पण आपल्याला जुनं वस्त्र देवघरामध्ये अंथरायचं नाही ते काढायचं आहे आणि नवीन वस्त्र आणायचं आहे आणि ते अंथरायचं आहे। आता असं अजिबात करू नका की ओटीमध्ये आलेले जे ब्लाऊज पीस आहेत तेच वापरलेले आहेत किंवा आपण वापरलेलं आहे काहीतरी कामासाठी उपायासाठी ते वापरलेलं आहे असं करू नका। एक 15-20 रुपयाचं ब्लाऊज पीस नवीन आणा कापड नवीन आणा आणि ते तुम्ही देवघरामध्ये अंथरायचं आहे। दसऱ्या दिवशी हे नवीनच वस्त्र देवघरामध्ये अंथरायचं आहे आपल्याला। कारण बऱ्याच जणांकडून ही चूक होते। बरेच जण काय करतात आधीचंच वस्त्र जे आहे ते अंथरलं जातं माहीत नसल्यामुळे किंवा काही कारणांमुळे तर तशी चूक करू नका। दसऱ्या दिवशी आपल्या देवघरातलं हे जे वस्त्र आहे ते आपल्याला नवीनच अंथरायचं आहे। त्याचबरोबर छान व्यवस्थित अशी आपल्याला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे दुर्गा देवीची आरती म्हणायची आहे किंवा जे कुठले तुमचे गुरु असतील त्यांची आरती म्हणायची आहे। अशा प्रकारे छान मंत्र स्तोत्र म्हणून आपल्याला ही पूजा करायची आहे कारण दसरा जो आहे तो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी आपल्याला छान असे मंत्र स्तोत्र आपल्या घरामध्ये त्याचं उच्चारण पठण हे झालंच पाहिजे। त्याचबरोबर बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की देवपूजा कुठल्या वेळेत करायची आहे। उद्या शनिवारी 11 नंतर दुपारी दशमी तिथी सुरू होते त्यामुळे देवपूजा 11च्या नंतर तुम्ही करू शकता। घट हलवल्यानंतर देवपूजा करायची आहे असं नाही की घट हलवायच्या आधीच आम्ही देवपूजेला लागलेलो आहे असं नाही। दशमीला जर घट हलत असतील तर तुम्ही आधी घटाला नैवेद्य दाखवा। नवमीला जरी हलत असतील तरी देखील घटाला नैवेद्य दाखवा पुरणपोळीचा दाखवा। पुरणपोळीचा करणं काही कारणांमुळे शक्य नसेल तर दूध साखरेचा दाखवा काहीतरी गोड पदार्थ करून घटाला नैवेद्य आवर्जून दाखवा। नैवेद्य दाखवल्याशिवाय घट हलवू नका आणि नंतर घट हलवा आणि घट हलवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर 11च्या पुढे उद्या देवपूजा करायची आहे। जे घटाचा जो घट असतो किंवा जे आपण सुगडंमध्ये ठेवत असतो त्याचं पाणी आपल्याला तुळशीला चुकूनही टाकायचं नाही। इतर झाडाझुडपांना तुम्ही टाकू शकता घरामध्ये थोडंसं तरी शिंपडा कारण त्यामध्ये देवी तत्व उतरलेलं असतं। नवरात्रीचे 9 दिवस आपण आपल्या कुलस्वामिनीचं स्वरूप समजून तो घट स्थापना केलेला असतो त्यामुळे बघा ते जे पाणी आहे ते फेकून देऊ नका झाडांना द्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडा तुळशीला घालू नका। त्यातले जी सुपारी आहे ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता देवघरात पूजन करू शकता किंवा मग तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता। आणि जो घट आहे किंवा जे सुगडं आहे ते आपल्याला सगळं काय करायचं आहे बाकीचं साहित्य जे काही टोपली आपण वापरलेली असते तर ते सगळं आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। नारळ जो असतो घटावरचा तो आपल्याला फोडायचा नाही कारण बघा तो नारळ आपण आपली कुलदेवी म्हणून पूजलेला असतो त्यामुळे नारळ आपल्याला फोडायचा नाही तर तो आपल्याला पाण्यामध्ये विधिवतपणे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे। घटाचं साहित्य पाण्यामध्ये विसर्जित करत असताना देखील आपण साखर भात असा नैवेद्य पाण्यामध्ये प्रवाहित करा आणि नंतर साहित्य जे आहे घटाचं ते आपल्याला विसर्जित करायचं आहे। आता बघा नवरात्रामध्ये जर तुम्ही मंगल कलशाची स्थापना देवघरामध्ये केलेली असेल तर त्या मंगल कलशाचं काय करायचं तर बघा हा जो मंगल कलश आहे तो कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये असला पाहिजे। त्यामुळे तो जो कलश आहे मंगल कलश आपण तिथे आपल्या देवघरामध्ये ठेवलेला तर
दसऱ्या दिवशी त्यातलं पाणी आपल्याला बदलायचं आहे. तो जो कलश आहे तांब्याचा तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे. त्यामध्ये जे पाणी आधीचं होतं ते आपल्याला झाडांना द्यायचं आहे. तुळशीला घालू नका तुम्ही. त्यामधलं जे नाणं सुपारी आहे ते तुम्ही पुन्हा तेच वापरू शकता. त्यामध्ये पुन्हा हळद कुंकू घालून नारळ जो आपण ठेवलेला आहे मंगल कलशावर तोच नारळ तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये विड्याची पानं किंवा आंब्याची पानं जी आहेत ती उद्या दसऱ्या दिवशी बदलायची आहे. 5 विड्याची पानं त्यामध्ये नवीन टाकायची आहेत, ताजी पानं टाकायची आहेत आणि अशा प्रकारे पुन्हा तो मंगल कलश तुम्ही देवघरामध्ये अशा प्रकारे प्रस्थापित करायचा आहे, तिथे ठेवायचा आहे. कारण मंगल कलश म्हणजे आपल्या कुलदेवीचा हा आशीर्वाद असतो. त्यामुळे मंगल कलश जर तुम्ही नवरात्रीमध्ये स्थापन केलेला असेल तर तो आवर्जून अशा प्रकारे त्यातलं पाणी वगैरे बदलून तो स्वच्छ करून तो तुमच्या देवघरामध्ये तुम्ही वरच्या पायरीवरती आपल्याला ठेवायचं आहे. खाली काहीतरी डिश ठेवा, त्यावरती तांदूळ हळद कुंकू त्यावर भा आणि त्यावर मंगल कलशाची स्थापना दसऱ्या दिवशी करायची आहे. आणि जरी तुम्ही केलेली नसेल मंगल कलशाची स्थापना तरी देखील उद्या दसऱ्या दिवशी तुम्ही अशी मंगल कलशाची स्थापना जरूर करा. यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती नेहमी राहतो. तर अशा प्रकारे आपल्याला देवपूजा विधिवतपणे छान अशी करायची आहे. मंत्रस्तोत्र म्हणायचे आहेत आणि जी पानं आपण नवरात्रीमध्ये किंवा घटस्थापने दिवशी पानावर जे देव ठेवलेले होते तर ती पानं आपल्याला निर्माल्यामध्ये पाण्यामध्ये विसर्जित करा. आणि जशी आपण नेहमीची देवपूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला उद्या दसऱ्याची देवपूजा जी आहे दसऱ्या दिवशी देवपूजा करायची आहे. आता बघा बऱ्याच भागांमध्ये असंही केलं जातं की दसऱ्याच्या दिवशी देवपूजा ही केली जाते आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देव हे झोपी जातात आणि कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा देवांची देवपूजा किंवा अंघोळ देवांना घातली जाते. पण बघा जशी पद्धत तुमच्या भागामध्ये आहे तसं तुम्ही करा. तर बघा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत. तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जर कुणालाही माहीत नसेल तर त्यांना देखील कळेल आणि नक्कीच त्यांचे देखील प्रश्न जे आहेत तर ते सुटतील. तर सर्वांना विजयादशमीच्या आणि नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा.